नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नालिम्बी में वाटर ट्रीटमेंट प्रोजेक्ट का निरीक्षण, जल्द मिलेगी शहर को स्वच्छ पानी। अंबरनाथ पश्चिम नालिम्बी में आज शुरू पानी शुद्धिकरण प्रकल्प के कार्यों का निरीक्षण किया गया। शहर में बढ़ती पानी की आवश्यकता को देखते हुए यह प्रोजेक्ट बेहद महत्वपूर्ण माना जा रहा है और इसका काम तेजी व पूरी योजना के साथ जारी है। कल्याण लोकसभा क्षेत्र के कार्य सम्राट सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के लगातार प्रयासों के कारण यह महत्वपूर्ण प्रोजेक्ट रास्ते पर आया है और अगले 1 से 1.5 वर्ष में पूर्ण क्षमता के साथ शुरू होने की उम्मीद है। इस प्रोजेक्ट के शुरू होते ही अंबरनाथ शहर की पानी समस्या में बड़ी राहत मिलेगी और नागरिकों को स्वच्छ व शुद्ध पानी उपलब्ध होगा। प्रशासन के साथ निरंतर समन्वय रखते हुए प्रोजेक्ट की गति बढ़ाने के लिए हर संभव प्रयास किए जा रहे हैं। निरीक्षण के दौरान संबंधित अधिकारियों को आवश्यक निर्देश भी दिए गए ताकि कार्य समय पर और गुणवत्ता के साथ पूर्ण हो सके। इस निरीक्षण दौरे में विधायक आमदार बालाजी किनीकर, शिवसेना के अधिकृत उम्मीदवार, पदाधिकारी, कार्यकर्ता तथा वालेकर गट और शिवसेना गट के सभी पदाधिकारी, राजेंद्र वालेकर, मनीषा वालेकर, निखिल वालेकर सहित तमाम कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। आगामी चुनाव में धनुष बाण के सामने वाला बटन दबाकर अपने शिवसेना उम्मीदवारों को विजयी बनाए, इसी आह्वान के साथ यह कार्यक्रम संपन्न हुआ। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आम्ही सर्वांनीच या योजनेची 258 कोटीची जी योजना आहे, जी स्वयंपूर्ण योजना अंबरनाथसाठी तयार केली होती, त्याचं वर्क ऑर्डर झाले। आज काम बघण्यासाठी सर्वच नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्वच नगरसेवक या ठिकाणी काम किती फास्ट होतंय त्याचं उदाहरण या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। इथे 2 टाक्या पाण्याच्या होत आहेत। इथून पाणी उचललं झालं आहे। नालिम्बीच्या जे फॉरेस्टची जागा आहे त्या जागेवरती तिथे शुद्धीकरण होऊन 3 मेन लाईन, एक ऑर्डनन्सला जाईल, एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला असं डिस्ट्रीब्युशन होणार आहे। 2 वर्षाचा कालावधी या योजनेचा आहे। लवकरच 1-1.5 वर्षाच्या आत कसं काम होईल त्यासाठी कालच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीच फॉरेस्टची काय लँडचा जो प्रॉब्लेम होता तोही सॉल्व केलेला आहे। लवकरात लवकर ही योजना पूर्ण अंबरनाथकरांसाठी लागू होणार आहे आणि येणाऱ्या 50 वर्षात 24 तास कसं पाणी मिळेल ह्यासाठी प्रयत्नशील आम्ही सर्वजण आहोत। अंबरनाथ नगरपालिकेची 2 तारखेची निवडणूक पुढे जरी ढकललेली असली तरी अंबरनाथमध्ये चालू असलेल्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्यातलीच ही एक योजना पाणी पुरवठा योजना। आज आम्ही सगळे उमेदवार, आमचे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासहित या ठिकाणी या प्रोजेक्टची, या योजनेची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये ह्या योजनेचं काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल याचे आदेश आमदार साहेबांनी ह्या इथल्या लोकांना सगळ्यांना दिलेले आहेत आणि लवकरात लवकर अंबरनाथकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या योजनेचं काम चालू आहे आणि खासदार साहेब आणि आमचे शिंदे साहेब या योजनेवर वारंवार आमदार साहेबांकडे असतील किंवा आमच्याकडे विचारणा करतात आणि साहेबांचं देखील या योजनेमध्ये बारीक लक्ष आहे। ही योजना आणण्यासाठी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या अंबरनाथकरांची तहान भागवण्यासाठी पुढच्या 50 वर्षाची योजना या प्रकल्पातून अंबरनाथकरांसाठी पाण्याची मागणी आहे ती पूर्ण होण्यासाठी या योजनेचं काम प्रगतीपथावर आहे आणि त्याचेच पाहणी करण्यासाठी आम्ही आज सर्व उमेदवार, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। किती एमएलडी या प्रकल्पातून? 90 एमएलडी। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।